नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेसंदर्भात आपण महत्त्वाचे अपडेट घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आज 2 नोव्हेंबर या दिवशी निराधार योजना, दिव्यांग योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेसंदर्भात महत्त्वाच्या बातम्या अधिकृतपणे आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याचे पेन्शन आलेले आहे। मग 2,500 रुपये दिव्यांग बांधवांना मिळणार आहे आणि 1,500 रुपये इतर सर्व निराधार बांधवांना मिळणार आहे। मित्रांनो, संजय गांधी व श्रावणबाळ योजना दिव्यांग हक्कासाठी नवीन GR आलेला आहे। त्या GR नुसार आपल्याला राज्य आयुक्त यांच्याकडे तक्रार करून 15 दिवस ते 1 महिन्याच्या आत आपल्याला न्याय मिळू शकतो। कारण की दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांगांना काही हक्क दिलेले आहे, त्यांना समान संधी दिलेली आहे। त्या मिळवण्यासाठी सरकारने हा GR काढलेला आहे। महाराष्ट्र शासन दिव्यांग व्यक्तींचे समान हक्क, सुरक्षा आणि सक्षमीकरण करण्यास कटिबद्ध आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग व्यक्तींना समान संधी, न्याय, सन्मान व सर्वांगीण विकासाची हमी देतो। तसेच त्यांचे पुनर्वसन व सक्षमीकरण सुनिश्चित करतो। मग मित्रांनो, याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्यावर अन्याय होत असेल दिव्यांग बांधवावर, तर या ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता। मग ती कशाही प्रकारचा अन्याय असो, तुम्हाला कोणी त्रास दिलेला असो, तुमच्या मालमत्तेसंदर्भातला असो, तर तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असा GR या ठिकाणी शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे। तुमच्यासाठी तुम्ही या तुमच्या हक्कासाठी या ठिकाणी विशेष न्याय तुम्हाला मिळू शकतो। तर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची बातमी आहे की जे काही आंदोलन झालं आहे त्या आंदोलनासंदर्भात बच्चूभाऊंच्या नावाने काही अफवा पसरवल्या जात आहेत। तर त्या संदर्भात रोहित पवार यांनी कर्जमाफी आंदोलन सरकारसोबत झालेल्या बैठकीसंदर्भात शेतकरी नेते बच्चू कडू यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा जो छुपा अजेंडा चालवला जात आहे तो योग्य नाही, अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेले आहे। तर मित्रांनो, दिव्यांग कार्यशाळेमध्ये अनियमितता उघड झालेली आहे। परभणी या ठिकाणी अनुदानित दिव्यांग कार्यशाळा आयोजित केलेली होती। कर्मशाळांमधील चालवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे प्रादेशिक समाज कल्याण विभागाच्या चौकशीतून समोर आलेले आहे। या कार्यशाळेमधील काही ट्रेडर्सना कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची मान्यता नसताना देखील बेकायदेशीररित्या चालवल्याचे निदर्शनास आलेले आहे। या प्रकरणात या तक्रारीच्या आधारे दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। तर मग मित्रांनो, दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचा अहवाल आलेला आहे। प्रादेशिक उपायुक्त डॉक्टर दीपक खरात यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की संबंधित 2 कार्यशाळा सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय व्यावसायिक प्रशिक्षण चालवत आहे, त्यामुळे योग्य त्या स्तरावरून कार्यवाही करणे आवश्यक आहे। सदर अहवाल दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलेला आहे। पुढील महत्त्वाची बातमी आहे की विविध सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटील आणि बच्चूभाऊ यांच्या संदर्भात अफवा उडवल्या जात आहे। तर त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही। बच्चूभाऊ कडू यांच्या बोलण्याचा अर्थाचा बेअर्थ करून यामध्ये भांडण लावण्याचे काम या ठिकाणी सोशल मीडियाद्वारे पसरवले जात आहे। तर त्या संदर्भात बच्चूभाऊंनी सांगितले आहे की माझ्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी सर्व ताकदीने पाठिंबा दिलेला आहे, त्याबद्दल मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते त्यांचे मनपूर्वक आभारी आहे। शेतकरी हक्काच्या लढ्यांसाठी आम्ही एकजुटीने पुढेही सोबत राहू। म्हणूनच या पार्श्वभूमीवर जे लोक जाणून बुजून चुकीचा प्रचार पसरवत आहे त्यांना कोणीही पाठिंबा देऊ नये, ही नम्र विनंती। धन्यवाद, अशा प्रकारे बच्चूभाऊ यांनी या ठिकाणी पोस्ट टाकलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाचे काही अपडेट होती। आणखी इतर अपडेट पुढील व्हिडिओमध्ये बघूया। नोव्हेंबर महिन्याचे जे काही पेन्शन आहे दिव्यांग बांधवांचे, वृद्ध नागरिकांचे, म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व निराधारांचे, ते पेन्शन 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान मिळू शकते। तर अशा पद्धतीचे काही नवीन अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू। तर मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट होते। असेच महत्त्वाचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।